नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पुरवठा विश्लेषण या घटकामधील पुरवठ्याची व्याख्या हा उपघटक अभ्यासणार आहोत। तर याआधी आपण एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे। तर पुरवठ्याची व्याख्या म्हणजे नेमकी काय, पुरवठा म्हणजे नेमका काय, त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत। तर अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी पुरवठ्याची व्याख्या दिलेली आहे, ती पुढील प्रमाणे: बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय। यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती जी किंमत बाजारामध्ये अस्तित्वात आहे आणि विक्रेता विक्रीसाठी जी वस्तू बाजारामध्ये आणतो यातील जी नगसंख्या आहे त्याचा संबंध म्हणजेच पुरवठा होय। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किमती जी बाजारामध्ये विशिष्ट किंमत असेल त्या किमतीला विक्रेता जो माल बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो त्या वस्तूंची नगसंख्या आणि किंमत यातील जो संबंध आहे तोच संबंध म्हणजे पुरवठा होय। विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात। पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्येशी नसून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होते। उदाहरणार्थ, समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्राम तांदूळाचे एकूण उत्पादन केले, तो त्याचा साठा होय। या साठ्यातील प्रति किलोग्राम 40 रुपये दराने 1000 किलोग्राम तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला तर 1000 किलोग्राम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय। यामध्ये आता दिलेलं आहे की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो। आपण आधी पाहिला की त्याच्याकडे भरपूर साठा आहे, परंतु बाजारामध्ये तो किती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करतो किंवा विक्रीसाठी आणतो तो भाग म्हणजेच पुरवठा आहे। विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात जी प्रचलित किंमत असेल आणि जी विशिष्ट वेळ असेल त्या विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट किमतीला जो भाग तो विक्रीसाठी बाजारामध्ये आणत असेल त्यालाच पुरवठा असे म्हटले जाते। पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्येशी नसून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होते। म्हणजेच त्याच्याकडे किती वस्तूंचा साठा आहे किंवा किती वस्तूचं उत्पादन त्याच्याकडे झालेलं आहे त्याचा संबंध पुरवठ्याशी नसून तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला, विशिष्ट वेळ आणि विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी, जर त्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असेल तरच त्याचा समावेश पुरवठा या संकल्पनेमध्ये होतो। त्याच्याकडे भरपूर वस्तूचं उत्पादन झालेलं आहे, परंतु त्या वस्तू विकण्याची इच्छा नसेल किंवा तयारी नसेल तर त्याचा समावेश पुरवठ्यामध्ये होणार नाही। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असेल आणि ती वस्तू त्यांनी बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली असेल त्याचा समावेश पुरवठा या संकल्पनेमध्ये होतो। इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ते आता आपण बघूया। समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्राम तांदूळाचे एकूण उत्पादन केले। त्याचे एकूण उत्पादन किती झाले आहे? 4000 किलोग्राम त्यांनी एकूण तांदळाचे उत्पादन केले, तो त्याचा काय झाला? साठा होय। म्हणजे त्यांनी 4000 किलोग्रामाचे जे तांदूळाचं उत्पादन केलेलं आहे तो त्याचा काय झाला? साठा झाला। आता या साठ्यापैकी
प्रति किलोग्राम 40 रुपये दराने, किती रुपये दराने? 40 रुपये दराने. म्हणजे ही झाली एक विशिष्ट किंमत, जी आपण आधी पाहिली की विशिष्ट किंमत असते, प्रत्येक वस्तूला एक किंमत असते. जसं इथे उदाहरणामध्ये दिलेलं आहे की त्या तांदूळाची किती किंमत आहे, तर 40 रुपये दराने, म्हणजे 40 रुपये किलोने. 1000 किलोग्राम तांदूळ, 1000 किलोग्राम तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला. त्याच्यासाठी त्या शेतकऱ्याजवळ एकूण उत्पादन किती झालं? 4000 किलोग्रामचं. 4000 किलोग्राम तांदूळाचं उत्पादन झालेलं आहे. परंतु बाजारामध्ये त्याने किती आणला? त्यापैकी 1000 किलोग्राम तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी आणला. आणि किती दराने आणला? तर 40 रुपये दराने आणला. म्हणजेच हे जे 1000 किलोग्राम तांदूळ आहे, हा बाजारातील काय झाला? प्रत्यक्ष पुरवठा झाला. म्हणजे तो 1000 किलोग्राम तांदूळ त्यांनी बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्यामुळे बाजारामध्ये जे काही ग्राहक असतील, ते ग्राहक तो तांदूळ त्या किमतीला खरेदी करतील. म्हणजेच प्रत्यक्षपणे तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहे. म्हणजे तो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्यामुळे त्या विक्रेत्याची विक्री करण्याची तयारी आहे आणि इच्छा आहे. तसेच विशिष्ट किमतीला, विशिष्ट वेळाला तो तांदूळ त्याने बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे. तो उपलब्ध केल्यामुळे बाजारामधील जे काही ग्राहक असतील, ते आपल्या आवश्यकतेनुसार तो तांदूळ खरेदी करतील. म्हणजेच या बाजारामध्ये प्रत्यक्ष खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. अशा प्रकारे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की विशिष्ट वेळेला, विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची तयारी आणि इच्छा असेल आणि ती वस्तू त्याने बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली असेल, तर त्याचा समावेश पुरवठा या संकल्पनेमध्ये होतो. यावरून तुम्हाला पुरवठा ही संकल्पना लक्षात आली असेल. पुन्हा एकदा आपण पॉल सॅम्युएल्सन यांची व्याख्या पाहूया. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजेच पुरवठा होय. अशा प्रकारे तुम्हाला ह्या व्याख्या पाठ करून परीक्षेमध्ये लिहायची असते. त्यानंतर आता आपण पाहूया पुरवठा पत्रक. याआधी आपण मागणी पत्रक पाहिलेलं आहे, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक. त्याचप्रमाणे पुरवठा मागणी पत्रक आहे. त्यामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्यास पुरवठा पत्रक असे म्हणतात. म्हणजेच विशिष्ट वस्तूची किंमत आणि पुरवठा यातील जो काही संबंध असेल, तो संबंध ज्या पत्रकामध्ये दर्शविला जातो तो किंवा ज्या सारणीमध्ये दर्शवले जाते, त्या सारणी किंवा पत्रकालाच पुरवठा पत्रक असे म्हणतात. याचे दोन भाग पडतात. एक आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं आहे बाजार पुरवठा पत्रक. त्याचा अभ्यास आपण नंतर पाहूया. आज आपण वैयक्तिक पुरवठा पत्रक हा घटक अभ्यासू. तर वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय? तर विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक होय. आता इथे दिलेलं आहे की एक विशिष्ट कालखंड, ज्या आधी आपण पाहिलं की विशिष्ट कालखंडामध्ये तो वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करतो. विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना म्हणजे काय दिलेलं आहे तर निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या किमती. एखाद्या वस्तूची किंमत 30 रुपये किलो असेल, 40 रुपये किलो असेल, 50 रुपये किलो असेल. म्हणजेच भिन्न किमतीला एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शवणारे पत्रक. कुणा आणलं? तर एका विक्रेत्याकडून. फक्त इथे एकच विक्रेता आपल्या वस्तूची विक्री बाजारामध्ये करत आहे. जी प्रचलित किंमत असेल त्या प्रचलित किमतीला आपल्या जवळील साठ्यामधील काही वस्तू तो बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. म्हणजेच एका विक्रेत्याकडून काही वस्तू जर विक्रीसाठी आणलेल्या असतील आणि ते ज्या पत्रकामध्ये दर्शवण्यात येते त्यालाच वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की एक विशिष्ट विक्रेता आपल्या वस्तूची विशिष्ट किमतीला बाजारामध्ये नेऊन विक्री करत असेल आणि त्या विक्रीचा समावेश दर्शवण्यासाठी जे काही पत्रक असेल किंवा जी सारणी असेल त्याचा समावेश वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये करण्यात येतो.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक तक्ता दिसत असेल, त्या तक्त्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. एका कॉलममध्ये क्ष वस्तूची प्रति किलो किंमत, या कॉलममध्ये क्ष वस्तूची प्रति किलो किंमत आणि जो दुसरा कॉलम आहे त्यामध्ये क्ष वस्तूचा पुरवठा, तो आहे किलोग्राममध्ये. अशा प्रकारे 2 कॉलममध्ये, एका कॉलममध्ये किंमत आणि दुसऱ्या कॉलममध्ये पुरवठा दर्शवलेला आहे. त्यामध्ये आता आपण पाहू शकतो की वस्तूची किंमत जी आहे ती आहे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. अशा प्रकारे वस्तूची किंमत काय झालेली आहे, वाढलेली आहे. 10 वरून 20 वरून 30, 40 आणि 50 रुपये. त्यानंतर ज्या दुसऱ्या कॉलममध्ये दर्शवलेला आहे त्या वस्तूचा पुरवठा, त्यामध्ये दर्शवलेला आहे 100 किलोग्राम, 200 किलोग्राम, 300 किलोग्राम, 400 किलोग्राम आणि 500 किलोग्राम. अशा प्रकारे त्या वस्तूची किंमत आणि पुरवठा या तक्त्यामध्ये दर्शवलेला आहे. तर आता आपण पाहू शकतो की वस्तूची किंमत 10 रुपये असताना त्या वस्तूचा पुरवठा काय आहे, 100 किलोग्राम आहे. काय आहे, 10 रुपये किंमत असताना पुरवठा किती झालेला आहे, 100 किलोग्रामचा झालेला आहे. त्यानंतर त्या वस्तूची किंमत वाढून 20 रुपये झाली. 20 रुपये झाली असताना त्या वस्तूचा पुरवठा किती झालेला आहे, 200 किलोग्रामचा झालेला आहे पुरवठा. त्यानंतर वस्तूची किंमत आणखी वाढून 30 रुपये झाली असता जो वस्तूचा पुरवठा आहे तो किती झालेला आहे, 300 किलोग्रामपर्यंत वाढलेला आहे. अशा प्रकारेच वस्तूची किंमत 40 रुपये झाली असता पुरवठा 400 किलोग्रामचा आणि किंमत 50 रुपये झाली असता वस्तूचा पुरवठा 500 किलोग्रामचा झालेला आहे. यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की वस्तूची किंमत जशी जशी वाढत जाते तसा वस्तूचा जो पुरवठा आहे तो सुद्धा वाढलेला आहे. आता आपण सर्वसामान्य बाजाराचं उदाहरण पाहू. जेव्हा शेतीमध्ये उत्पादन होते, एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन होत असेल, गव्हाचं उत्पादन होत असेल, तांदूळाचं उत्पादन होत असेल किंवा जे काही उत्पादित झालेल्या वस्तू असेल, त्या वस्तू बाजारामध्ये आपण कधी विक्रीसाठी आणतो किंवा शेतकरी तो माल बाजारामध्ये कधी विक्रीसाठी आणतो की जेव्हा त्या शेतमालाची किंमत वाढलेली असेल तेव्हा तो वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो. म्हणजेच किमतीच्या समदिशेने पुरवठा वाढत आहे. किंमत वाढली असता पुरवठा हा काय होतो, वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा काय होतो, कमी होतो. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की बाजाराच्या ज्यामध्ये किमतीच्या समप्रमाणामध्ये वस्तूचा काय होतो, पुरवठा वाढतो आणि किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या तक्त्याचा आता आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर या तक्त्यावरूनच आता आपण वैयक्तिक पुरवठा वक्राचा अभ्यास करणार आहोत. वैयक्तिक पुरवठा वक्र हा जो आधी आपण तक्ता अभ्यासला त्या तक्त्याचाच आलेखीय सादरीकरण आहे. म्हणजेच ज्या तक्त्यामध्ये आपण माहिती अभ्यासलेली आहे तीच माहिती आलेखाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक वक्र दिसत असेल, तो पहा वैयक्तिक पुरवठा वक्र आहे. त्यामध्ये जो य अक्ष आहे नेहमीप्रमाणे त्या य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि जो क्ष अक्ष असतो त्या क्ष अक्षावर पुरवठा दर्शवलेला आहे. तर जसं आधी आपण आपल्या तक्त्यामध्ये अभ्यास केलेला आहे त्या तक्त्याप्रमाणेच ह्या आलेखाच्यामध्ये आपली माहिती दिलेली आहे. यामध्ये वस्तूची किंमत बघा 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये अशी 10 वरून 20, 30, 40, 50 वाढलेली आहे. त्याचप्रमाणे जो क्ष अक्ष आहे म्हणजे आडवा अक्ष आहे त्यामध्ये वस्तूचा जो पुरवठा आहे तो 100 किलो, 200 किलो, 300 किलो, 400 किलो आणि 500 किलो असा दर्शवलेला आहे. म्हणजेच या अक्षावर किंमत 10, 20, 30, 40, 50 आणि क्ष अक्षावर त्या वस्तूचा पुरवठा दर्शवलेला आहे. आता
हे दोन्ही जर पॉईंट आपण जोडले तर आपल्याला पुरवठा वक्र मिळून येईल. तर आता आपण बघूया की वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूचा पुरवठा किती आहे, 100 रुपये आहे. पुरवठा कमी, किंमत कमी असता पुरवठासुद्धा कमी आहे. त्यानंतर किंमत वाढून 20 रुपये झाली आणि पुरवठा वाढून किती झालेला आहे, 200 किलोचा झाला आहे. त्यानंतर वस्तूची किंमत वाढून 30 रुपये झाली असता पुरवठा किती झालेला आहे, 300 किलोचा झाला आहे. त्यानंतर आणखी किंमत वाढून 40 रुपये झाली. त्यानंतर त्या वस्तूचा पुरवठा वाढून 400 किलोग्राम झालेला आहे. अशा प्रकारे आणखी किंमत वाढली असता 50 रुपये झाली असता त्या वस्तूचा पुरवठासुद्धा वाढून 500 किलोग्रामचा झालेला आहे. या तक्त्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की वस्तूची किंमत काय आहे, 10 रुपये असताना जो पुरवठा आहे तो 100 किलोग्रामचा आहे, म्हणजेच कमी आहे. त्यानंतर किंमत वाढली असता 20 रुपये झाली असता पुरवठा 200 किलोग्रामचा झाला. त्यानंतर किंमत वाढून आणखी 30 रुपये झाली असता जो पुरवठा आहे तो 300 किलोग्रामचा झाला. आणि अशा प्रकारे जेव्हा किंमत 40 रुपये झालेली असता पुरवठासुद्धा 400 किलोग्रामचा झालेला आहे. आणि शेवटी किंमत 50 रुपये झाली असता जो पुरवठा आहे तो 500 किलोग्रामचा झालेला आहे. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की जसं आपण आपल्या आलेखामध्ये अभ्यासलं की किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा जो आहे तो कमी, म्हणजे किमतीच्या समप्रमाणात पुरवठा हा काय बदलत आहे. आणि या सर्व बिंदूला जोडले असता आपल्याला प हा पुरवठा वक्र मिळतो. आणि तो वक्र कसा आहे, डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे, उजवीकडे वरती जाणार आहे. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की डावीकडून उजवीकडे वरती जाणारा असल्यामुळे किमतीचा आणि पुरवठ्याचा संबंध काय आहे, हा समप्रमाणात आहे. यामध्ये प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे. म्हणून पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुरवठ्याची व्याख्या, त्याचप्रमाणे पुरवठा पत्रक, त्यामध्ये वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये एका विशिष्ट व्यक्तीने बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तू आणि जे काही सेवा असतील त्याचा समावेश ज्या पत्रकामध्ये किंवा सारणीमध्ये दर्शवला जातो त्यालाच आपण वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हटले आहे. आणि त्या वैयक्तिक पुरवठा पत्रकाच्या आधारावरच आपण जो आलेख आहे तो आलेख आपण अभ्यासलेला आहे, त्यालाच वैयक्तिक पुरवठा वक्र असे सुद्धा म्हटले जाते. आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खालून वर, इथे लक्षात आलं असेल, हा वक्र खालून वर डावीकडून उजवीकडे गेलेला आहे, वरती जाणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा घटक अभ्यासलेला आहे. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. तर यामध्ये परीक्षेमध्ये काही प्रश्न येतात, त्यामध्ये पुरवठ्याची व्याख्या स्पष्ट करून वैयक्तिक पुरवठा पत्रक स्पष्ट करा, अशा प्रकारे जर प्रश्न आला तर तुम्हाला यामध्ये पॉल सॅम्युएल्सन या अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या आणि जो वैयक्तिक पुरवठा पत्रक आहे त्यामधील जो आलेख आहे आणि जो आपण तक्ता अभ्यासलेला आहे तो तक्ता तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.